श्रीराम. आता आपण 108वा श्लोक पाहणार आहोत. हा श्लोक असा आहे: सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रियेवीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. हा जो आता श्लोक आहे, या श्लोकामध्ये मागच्या श्लोकाचा धागा आहे. म्हणजे कसा की मागच्या श्लोकातली शेवटची ओळ होती की मोक्षाचा वाटेकरी कसं व्हावं, भागीदारी कसं व्हावं. तर याच्यात मोक्षाच्या वाटेकरी होण्यासाठी वृत्तीमध्ये काय काय बदल करायला हवे आणि ते बदल कशामुळे होतील हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा जो श्लोक आहे यात समर्थ आपल्याला असं म्हणतायत की सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. योगे म्हणजे बरोबर संगत करावी. कोणाची करावी तर सज्जनाची करावी. या ठिकाणी सज्जन याच्यामध्ये सज्जनाच्या कॅटेगरीमध्ये यांनी प्रामुख्याने जे म्हटलेलं आहे त्याच्यात ज्यांना आत्मानुभव आलेला आहे असे जे संत कोटीतले लोक आहेत अशा लोकांचा संग करावा. काही वेळेला मनात एक प्रश्न येतो की असे लोक आपल्याला ओळखता येतील का की ज्यांना आत्मानुभव आहे, आणि जर असे ओळखता आले नाही तर आपण काय करायचं. याला समर्थांनी दासबोधात शेवटी एक सांगितलेलं आहे की संत आणि त्यांचा सहवास आपल्याला जर हवा असेल तर त्या संतांचे ग्रंथ किंवा त्या संतांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ती शिकवण ही मनामध्ये आठवावी. त्यांचे ग्रंथ आपण वाचावे आणि असाही आपण सत्संग करू शकतो. हा सत्संग आपण करीत असलो म्हणजे काय होतं तर 3 गोष्टी या ठिकाणी होतात. एक म्हणजे त्यांच्या सहवासाने अंतरंग आणि बहिरंग हे दोन्हीही बदलतात. स्वभावामध्ये असा फरक असतो की आपण चांगलं व्हायचा प्रयत्न करीत असतो पण त्याच्यामध्ये एकवाक्यता आपल्याला साधता येत नाही. अनेक वेळेला अनेक लोक असे असतात की तोंडाने परमेश्वराचं नाव म्हणतात, हां सगळीकडे परमेश्वरच आहे वगैरे वगैरे, पण हाताने करीत असताना मात्र कार्य आपण परमेश्वराचं कार्य करत आहोत असं त्यांना कधी वाटत नाही. त्यांच्या व्यवहारामध्ये स्वार्थी भाव हा असतो. वागायचं एक, बोलायचं एक, असे लोक मोक्षाचा वाटेकरी होऊ शकत नाही. त्यामुळे काय केलं पाहिजे की उच्चार, विचार आणि आचार या तिन्ही गोष्टींच्या मध्ये एकवाक्यता असायला हवी. आणि संतांच्या सहवासामध्ये आपण आलो की आपण आपल्याकडे डोळसपणाने पाहतो. आपली प्रत्येक कृती आपण तपासत असतो. आपल्यामध्ये काही चुकत नाही ना हे बघत असतो. आणि म्हणून आपण संत सज्जनांचा सहवास करावा. संत सज्जनांच्या सहवासाने दुसरी कोणची गोष्ट होते तर क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. आपल्या वागणुकीमध्ये बदल होतो आणि आपण सत्संगामुळे आपल्या मनामध्ये भक्तिभाव हा जागृत होतो. जागृत असेल तर तो वाढीस लागतो. भगवंताच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाचे भान आपल्याला जेव्हा असतं त्यावेळेला आपलं कधीही वागणं दुटप्पी होणार नाही. म्हणजे कसं की मुख में राम आणि बगल में छुरी अशासारखं वागणं आपलं कधी होणार नाही. आणि म्हणूनच सज्जनांची संगत आपण नेहमी केली पाहिजे. सज्जनाच्या संगतीने आणखीन काय होतं तर विवेके वाचाळता ते निवारी, की क्रियेवीण वाचाळता ते निवारी. विवेकाने काय करायचं की आपल्यामधल्या ज्या क्रिया असतात म्हणजे आपण जे काही काम करीत असतो ते काम करीत असताना आपण अनेक वेळेला याच्या त्याच्याजवळ मी असं करीन, मी तसं करीन, असं करावं तसं करावं असं आपण बोलत असतो पण स्वतः मात्र तसं वागत नाही. तर ही जी वाचाळता आहे, केल्याविण जी वाचाळता आहे, आधी करावं आणि मग सांगावं असं आपल्याला मागे समर्थाने सांगितलं होतं. पण नुसती वाचाळता आपण करत असू तर त्याचं निवारण होईल. म्हणजे मग काय होईल की आपलं म्हणणं खरं करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आणि त्याच्यासाठी केलेला वादविवाद आणि भांडणं ही टळतील. आपण दुसऱ्याचे म्हणणं ऐकून घेऊ आणि दुसऱ्याचं म्हणणं समजावून घेऊ. आपलं म्हणणं जे काही सांगायचं असेल आपल्याला तेही आपण दुसऱ्याला योग्य पद्धतीने ते त्याला समजावून सांगू. आणि जे योग्य आणि न्याय आहे अशाच गोष्टी आणि अशाच गोष्टींचा विवेकाने आपण स्वीकार करू.
हा समंजसपणा आपल्याला कशामुळे येईल? तर समर्थ असं म्हणतात की क्रियेविण वाचाळता ते निवारी. कशामुळे? की सज्जनाची संगत केल्यानंतर हा समंजसपणा आपल्याला निश्चित येत असतो. सज्जनाच्या संगतीमध्ये मनुष्य स्वतःच्या वागण्याकडे अतिशय डोळसपणाने बघायला लागतो. सज्जनांच्या संगतीमध्ये शब्दांपेक्षा कृतीला हे महत्त्व जास्त येत असतं आणि म्हणूनच तो नुसती बडबड करण्यापेक्षा नाव घेण्यासारखं काही कार्य आपल्या हातून होतंय का, हे याच्याकडे तो लक्ष देत असतो. आणि संतांच्या संगतीमध्ये माणसामध्ये आमूलाग्र बदल हा होत असतो. आणि म्हणून सत्संग करा, यांनी भक्तिभाव वाढेल, आपला दिवसेंदिवस आचार सुधारेल. शब्दांपेक्षा आपण कृतीला जास्त महत्त्व देऊ आणि असं ज्या वेळेला आपलं वागणं होत राहील त्यावेळेला आपण मोक्षाचे वाटेकरी व्हायला योग्य किंवा लायक होतो, असं समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. श्लोक असा आहे, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रियेविण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम.